पुण्यामध्ये सकाळ सकाळी गाडी खाली करत असताना आपली नजर एका मूर्तीवर पडली। व्यवस्थित बघितलं तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती। आता कुणी ठेवली इथं काय माहिती नाही आपल्याला, पण बघताच आपल्याला एकदम घाण अशी दिसली, म्हणून म्हटलं चला आपण त्याला थोडंफार पाणी ओतून स्वच्छ करून घेऊ। तर भावांनो, ती मूर्ती तर आपण स्वच्छ करून घेतली, पण त्या मूर्तीबद्दल करायचं काय ते आपल्याला काय माहिती नाही। ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, पुढच्या वेळी आपण नेक्स्ट त्याचे बरोबर जिथल्या इथे ठेवू। तर हॅलो भावांनो, आपली गाडी भरलेली कुठं? पुन्हा तळेगावला। गाडी तर दिवसाच भरून घेतलेली आणि आपल्याला निघायचं होतं पहाटे। मग काय सकाळी अरवाळी निघलो आणि कोल्हापूर नाक्याच्या जवळ आलो, तोपर्यंत आपल्याला ह्यो कपाटवाला भाऊ गाठ पडला। चालल्याला चिपळूणला जा म्हटलं, आता तू चिपळूणकडं, मी चाललो पुण्याकडं, म्हणून आलो डायरेक्ट पुण्यामध्ये इथून तिथून कुठे ट्रॉफिक लागलं नाही, पण पुण्यात थोडंफार ट्रॉफिक लागलंच। या ट्रॉफिकमुळेच आपण रात्री जरा लवकर निघतो, म्हणजे कसं ट्रॉफिकच्या आधी आपल्या जागेवर पोहोचलेलं कधीही चांगलं। मग काय गाडी बिडी खाली करून निघलो रिटर्नला येताना आपल्याला ह्यो सलमान पठाण आपल्याला गाठ पडला। भाऊ चाललेला बेंगलोरला, चालतीच गाठभेट घ्यावी म्हटलं, पण भाऊ काय ऐकाय तयार नाही। भाऊ म्हटला खेड शिवापूरला थांबायला लागतंय। मग काय भावांनो, खेड शिवापूरच्या टोलनाक्याच्या अलीकडे थांबलो, मस्तपैकी चहा पाणी केला। आता म्हटलं बाईला तू जा सावकाश बेंगलोरला, मी पण काय कराडपर्यंत येणार आहे तुझ्याबरोबर। पण निघलो पुढं निघून आलो वेळ्यात एवढं ट्रॉफिक लागलेलं भावांनो, अर्धा पाऊण तास गेला। तर त्याचं कारण काय, तर ह्या एक ट्रक बंद पडलेला फक्त लेफ्ट साईडला, तर त्या एका ट्रकाने एवढं उशीर ट्रॅफिक जाम करून ठेवलेलं। तर काही विषय नाही। मग आलो साताऱ्यात आल्यानंतर आपल्याला हे जोडीदारांची गाठ पडली। भाऊ जरा गडबडीत होतं, मी पण गडबडीत होतो। चला म्हटलं धावतीच भेट घेतली आणि लागलो पुढं खिंडीत आल्यानंतर आपल्याला ह्यो भाऊ गाठ पडला। भावाचं इथं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये मस्तपैकी आपला सरबत पाणी केला। म्हटलं आता चहा पाणी काय करायला नको, जर चहा पिला तर घरी जाऊन आपल्याला जेवण काय जाणार नव्हतं, म्हणून म्हटलं आपण सरबत प्यावू आणि निघावं। मग काय पुढं आल्यानंतर आपल्याला तासवड्याच्या टोल नाक्यावर आपल्याला ह्यो भाऊ गाठ पडले। यांच्याबरोबर पण चालतीच गाठ घेतली, कारण की आपल्याला थांबायला परत आणि वेळ नव्हता। तर भावांनो, चला म्हटलं आता पुढे टोल नाका पास करून लागलो रोडला। कराडच्या दिशेने येत असताना भाऊचा पण एक व्हिडिओ उचलला। तर भावांनो, हा व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा। धन्यवाद भावांनो।